जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील कनेरसर येथे ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आली आहे. संतोष रामदास दौंडकर वय वर्ष 32 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली असून व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. घटनेबाबत अधिक माहिती अशी की पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कनेरसर या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. संतोष रामदास दौंडकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ग्रामपंचायत सदस्य होते. व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संतोष यांच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहे. या घटनेने ते गंभीर जखमी झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. ठेकेदारीच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. 4 वर्षांपूर्वी कनेरसरच्या माजी उपसरपंचांचा देखील असाच खून झाला होता. त्यामुळे या परिसरात पोलीस चौकी असावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे अनेक जण फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर आनंदाचे क्षण किंवा वेगवेगळे अनुभव शेअर करत असतात. मात्र एक व्यक्ती असा आहे जो सोशल मीडियावर दररोज आपल्या बहिणीचा फोटो शेअर करतो. त्याला अशी आशा आहे की त्याच्या या प्रयत्नातून त्याची हरवलेली बहीण एक दिवस त्याला नक्की सापडेल. गौरव मिश्रा असे या तरुणाचे नाव आहे. तो झारखंडच्या कोडरमा येथील झुमरी तलैया आझाद मोहल्लामधील रहिवासी आहे. 2 वर्षांपासून अधिक वेळ झाला आहे. मात्र अजूनही त्याच्या बहिणीचा पत्ता लागलेला नाही. मागील 850 दिवसांपेक्षा अधिक जास्त काळांपासून तो आपल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक स्टोरीवर फक्त आपल्या बहिणीचा फोटो पोस्ट करतो. त्याची बहीण नेहमी संध्याकाळी फिरायला बाहेर जायची. मात्र 4 जून 2021 रोजी त्याची बहीण 16 वर्षीय काजल कुमारी विष्णू पांडे घराबाहेर फिरायला निघाली. मात्र त्या दिवशी ती घरी परतली नाही. गौरव मिश्राची बहीण काजल कुमारी ही मूकबधीर असल्याचे त्याने सांगितले. त्यांनी तिचा खूप शोध घेतला. पोलीस ठाण्यातही तक्रार दिली. मात्र अजूनही ती सापडली नाही. अनेक दिवस तिचा शोध घेऊन थकल्यावर शेवटी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. यानंतर याने सोशल मीडियाचा सहारा घेतला. गौरवने सांगितले की तो प्रत्येक दिवशी सकाळी सर्वात आधी आपल्या बहिणीचा फोटो व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या स्टोरीवर ठेवतो. यानंतर 24 तासांनी ती स्टोरी गायब झाल्यावर पुन्हा तो फोटो स्टोरीवर ठेवतो. यामध्ये तो लिहितो की माझी बहीण काजल कुमारी जी मूकबधीर आहे ती 4 जून 2023 दिवस शुक्रवारपासून सापडलेली नाहीये. पुण्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. तालुक्यात असणाऱ्या सेज प्रकल्पात असणाऱ्या कंपन्यांमधील व्यावसायिक स्पर्धेतून कनेरसर ग्रामपंचायतीचा सदस्य असलेल्या एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. व्यावसायिक वर्चस्वातून ही हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष रामदास दौंडकर वय वर्ष 35 राहणार कनेरसर तालुका खेड असे हत्या झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील सेज प्रकल्पाचा 2ऱ्या टप्प्याचे काही प्रमाणात काम सुरू आहे. संतोष दौंडकर यांनी क्रेनचा व्यवसाय सुरू केलेला. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये क्रेन पुरवण्याचे काम ते करत होते. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी व्यवसायात यश मिळवत व्यवसाय वाढवला होता. संतोष हे काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनजवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. संतोष यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाताचा अंगठा तुटून पडला. हल्लेखोर हल्ला करतच होते. आपला बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या सराईत गुन्हेगारांनी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिल्या मजल्यावर राहणारे संजय चौघुले हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. ते सोसायटीचे सचिवही आहेत. इमारतीतील पार्किंगमध्ये ठेवलेल्या चिंध्यांना आग लागल्यानंतर त्याची झळ पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. चौघुले यांनी तातडीने कुटुंबियांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. याच वेळी शेजारच्या घरात राहत असलेल्या आपल्या आजीला बाहेर काढण्यासाठी त्या धावल्या. तिशाने आजीला तिच्या घरातून सुखरूप बाहेर काढले व दरवाजाला कुलूप लावण्यासाठी ती थांबली होती. त्या
त्याचवेळी अचानक धूर वाढला आणि ती गुदमरून खाली कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. पाटकर कॉलेजमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तिशा हिने प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेला होता. गोरेगावमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील 7 मजली जय भवानी या इमारतीला शुक्रवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत 7 रहिवाशांचा मृत्यू ओढवला. इमारतीच्या पार्किंग परिसरातील कपडे चिंध्यांच्या गाठोड्यांमुळे आग भडकत जाऊन वाहनेही भक्ष्यस्थानी पडली. धूर आणि आगीच्या ज्वालांनी इमारतीला वेढले, त्यामुळे 62 जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मोखाड्यामध्ये भर दिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अर्चना उदर या 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना भर रस्त्यात हत्या झाली. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मोखाडा येथे विद्यार्थिनीवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीनेही आत्महत्या केली आहे. मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. प्रभाकर वाघेरा असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आश्रमशाळेतून महाविद्यालयात जात असताना आरोपीने विद्यार्थिनीची हत्या केली होती. आश्रमशाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत तिचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे समोर आली. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात 12वीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. मोबाईलमुळे अनेक दुर्घटना घडतात याचा प्रत्यय पुन्हा आलाय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे 8 विद्यार्थी घेऊन निघालेला ॲटो चालकाला अचानक फोन आला आणि त्याने फोन करणाऱ्याला फोन लावता क्षणी ॲटो थेट पुलाच्या डिवायडरला जाऊन धडकला. यामध्ये शाळकरी विद्यार्थी बालंबाल बचावले, तर ॲटो चालक आणि 4 विद्यार्थी मात्र गंभीर जखमी झाले. हल्ली दिवसेंदिवस मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. गाडी किंवा वाहन चालवताना मोबाईल वापरू नये असे पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेकदा आवाहन देखील करण्यात येते. मात्र याचा कुठेही परिणाम होताना दिसत नाही. हेच या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. डोंगरकडा येथून आखाडा बाळापूर येथे शाळेची रिक्षा 8 विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. ॲटो चालकाला त्याच्या फोनवर फोन आला आणि त्यांनी फोन कानाला लावला. तोच त्याच्या वाहनावरील ताबा सुटला. ॲटो पुलाच्या डिवायडरला जाऊन धडकली. तोच ॲटोमध्ये जोरात आवाज झाला. कपडे धुण्यासाठी आईसह घरातील कुटुंबासोबत गेलेल्या खर्डा तालुक्यात जामखेड येथील 3 शालेय विद्यार्थ्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झालाय. शिर्डी हैदराबाद महामार्गावरील अंतरवाली फाटा येथील पाझर तलावात ही घटना घडली. दीपक ज्ञानेश्वर सुरवसे वय वर्ष 16, सानिया ज्ञानेश्वर सुरवसे वय वर्ष 14 व कृष्णा परमेश्वर सुरवसे वय वर्ष 16 राहणार खर्डा अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे सुरवसे कुटुंबातील महिला 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सुतक फेडण्यासाठी खर्ड्यापासून 3 किलोमीटर अंतरावरील अंतरवाली फाटा येथे पाझर तलावात घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा लहान मुलेही त्यांच्यासोबत गेली होती. महिला कपडे धुवत असताना सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागली. हे पाहून तिचे भाऊ दीपक ज्ञानेश्वर सुरवसे व कृष्णा परमेश्वर सुरवसे तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि तेही पाण्यात बुडू लागले. तिथे कपडे धुवत असलेल्या महिलेच्या लक्षात येताच त्याही मदतीला धावल्या. मात्र त्याही पाण्यात बुडू लागल्या. तेव्हा अन्य ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी महिलाला वाचवले. मात्र तिन्ही मुलं बुडाली. शासकीय रुग्णालयात गुरुवारी मृत्यू पावलेल्या 4 महिन्याच्या चिमुकलीच्या मृत्यूबाबत रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. स्टॅटस एपिलेप्सीच्या आजारामुळे या आजाराला प्रतिसाद न दिल्यामुळे या बालिकेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शामराव वाकोडे यांनी दिली आहे. अर्धापूर येथील श्रेया काळे या चिमुकलीला नातेवाईकांनी 3 दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. गुरुवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मीडियाला माहिती का देता म्हणून डॉक्टरांनी उपचार थांबवले. त्यामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप अनुसया काळे या मातेनं केला होता. 12 वर्षानंतर महिलेला बाळ झालं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर आईने रुग्णालय परिसरात हंबरडा फोडला होता. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे देखील त्यांनी टाहो फोडत डॉक्टरांवर यांच्यासमोर गंभीर आरोप केले होते. या घटनेनंतर रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडे यांनी स्पष्टीकरण देत त्या मुलीच्या मृत्यूचं कारण सांगितलं.
पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेली 12 वर्षीय शाळकरी मुलगी पाय घसरल्याने पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी 17 वर्षीय तरुणाने पाण्यात उडी घेतली, मात्र दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. अश्विन लहू जाधव वय वर्ष 12 आणि रोहित परमेश्वर चव्हाण वय वर्ष 17 अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दसरा सण जवळ आल्याने घरातील कपडे धुण्यासाठी अंबा साखर कारखाना परिसरातील 2 कुटुंब पाझर तलावावर गेले होते. यावेळी कपडे धुत असताना अश्विनीचा पाय पाण्यात घसरला आणि ती थेट तलावाच्या पाण्यात पडली. अश्विनीला बुडताना पाहून रोहितने तलावात उडी घेतली, पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून दोन्हीही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील विद्यार्थिनीचा भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे घडली आहे. ही विद्यार्थिनी महाविद्यालयातून परत जात असताना रस्त्यात तिची हत्या करण्यात आली. अर्चना उदर असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून या घटनेमुळे मोखाड्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात 12वी विज्ञान शाखेत अर्चना उदर ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. रयत शिक्षण संस्थेच्या गभालपाडा अनुदानित आश्रमशाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी जवळच असलेल्या महाविद्यालयाच्या इमारत जात असे. नेहमीप्रमाणे अर्चना ही आश्रमशाळेतून महाविद्यालयात गेली होती. दुपारच्या वेळेस जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून आलेल्या एका इस्माने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने हातातील कोयत्याने अर्चनाचा गळा चिरून हत्या केली. यावेळी अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.